या चला आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी दिल्यात सन्माननीय उत्तम शेठ रेपाळे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हे तुमचं सौजन्य म्हणून तुम्हाला घ्यायचे. आणि ओमकार उदावंत यांना विनंती आहे आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या. नाही घेऊन जा या ओमकार, तुमचा थोडासा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नाही घ्यायचं का? बर या. हो, मॅन ऑफ द मॅच आणि टॉस आपण घेणार आहोत. कुठे गेले शेठ, कुठे गेले? या ना, टॉस करा या. हा नाही काय कॅप्टन आलेले आहेत. टॉस होतोय यानंतरच्या मॅचचा सर्वप्रथम. करा पहिला टॉस करा चला. बंटी भिंगरदेवी सर आलेत, दुसऱ्या बाजूला भूषण आहे. भूषण पहिलं टॉस करा. AK फायटर्सने टॉस विन झालेला आहे. त्यांचा निर्णय AK फायटर्स, तुमचा काय निर्णय? थोड्या वेळातच तुमचा निर्णय लवकर कळवा. थोड्याच वेळापूर्वी जे आता मागील सामना झाला त्या सामन्यामध्ये आपल्या तालुक्याचं भूषण ओमकार उदावंत त्यांनी आपल्या खेळाद्वारे एक उत्तम अशी कामगिरी करून आजच्या ज्या सामन्यामध्ये एक चांगली बॅटिंग केली. अशी ओमकार उदावंत यांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायची. सर्व पब्लिक म्हणजे एक 1 ते 2 लाख क्राऊड मध्ये आज तुम्ही खेळलात आणि व्हिडिओ चालू आहे सर. ओमकार सर ओ ओ ओ ओ सर 2 मिनिटं बोला ना. अहो, लाख पब्लिक तुमच्या मागे उभी आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काही थंडगार? ठीक आहे, चालेल. आहेत उत्तम शेठ सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि प्रत्येकाला कळतं खरं तर म्हणजे जे आपले कामगार असतात ते खूप महत्वाचे असतात. यामुळे पुणेवाडीची सगळी मंडळी कुठेही क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, कुठेही कोणाला अडचणी होऊ द्या, ते सॉल्व्ह करतात. पुणेवाडीकरांचं परत एकदा माझ्या वतीने आणि या सगळ्या आयोजकांच्या वतीने मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद आहेत. यानंतर जाऊया भोर साहेबांकडे. धन्यवाद सर. जे काही आमच्या टीम मधले जेवढे सहकार्य जे आम्ही काम करतो ते आमचं कर्तव्य समजूनच करतो. परंतु आज तुम्ही मला ज्या सामन्यासाठी समालोचन करण्याची जी संधी दिली त्याचं मी मनापासून स्वागत करतो. अगदी थोड्याच वेळामध्ये AK फायटर्स आणि पिंपलेश्वर क्रिकेट क्लब यांचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. सामन्यांचा स्कोर पंच म्हणून काम पाहत आहेत ते आमच्या हातलखिंडीचे गणेश गायकवाड, ज्यांना 1000 सामन्यांचा अनुभव आणि त्यांना साथ देत आहेत ते सरोदे सर. त्यांना 1500
सामना मला आम्ही कॉमेंट्री करत असताना काहींना थोडं जलसी होते, कारण त्याच्यामुळे ते त्यांचे खूप सुंदर असा चेंडू, परंतु पंचांचा निर्णय वाईट बॉल. ह्या वाईट बॉलच्या द्वारे एक रन अतिरिक्त एक धाव भेटलेली संघाला. आणि वल्लभ काने सर म्हणजे पारनेर तालुक्यातलं एक धुवाधार असे फलंदाज आहेत ते, परंतु आजची त्यांची रणनीती मला असं वाटते सर की त्यांनी थोडी चेंज केलेली. एक एक दोन दोन रन काढणे म्हणजे हा खरा क्रिकेट आहे, आणि षटकार आणि फोर मारणे म्हणजे माझ्या दृष्टीने तरी तो क्रिकेट मी समजला जात नाही. कारण एक आणि दोन रन, कारण ज्यावेळी एक रनने मॅच हारते त्यावेळी षटकार न मारता माणूस फक्त एक रन काढायचं बघत असतो. आणि आता बॅटिंग करतोय तो भूषण गंद्रे, त्याचे हे होम ग्राउंड आहे. आणि दशरथ गावडे यांनी पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल टाकलाय आणि अतिरिक्त धाव दिलेली आहे. धावसंख्या झाली ती 3. 7 ओव्हरचा सामना आहे. जास्तीत जास्त किती राणा पिंपळेश्वर क्रिकेट क्लब करणार आहेत हे थोड्याच वेळामध्ये कळेल. दशरथ गावडे बॉलिंग करतायत, भूषण गंद्रे बॅटिंग करतायत. बघूया काय होतंय ते. खूपच सुंदर असा चेंडू. पंकज बोरुडे यांच्यातर्फे जर दशरथ गावडे यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर 301 रुपये, म्हणजे एका विकेटला 100. मला वाटते जे कोणी आपलं बक्षीस जाहीर करतील त्यांनी पहिले पैसे संयोजकांकडे जमा करायचे, जेणेकरून ती विकेट हॅट्रिक होऊ किंवा नाही होऊ, पण एक तुमचं एक अनमोल असं देणगी त्या टुर्नामेंटला येते, आणि अशा प्रकारे त्या टुर्नामेंटला अजून चांगल्या प्रकारची शोभा येईल. मला वाटते पंकज बोरुडे कुठे असतील त्यांनी संयोजकांकडे तेवढे पैसे जमा करून घेणे, हॅट्रिक होऊ किंवा नाही होऊ पण ते बक्षीस जमा करून घ्या. खूप सुंदर धावसंख्या झालेली ती 3. दशरथ गावडे एक असे एक बॉलर आहेत की त्यांचा सामना करणं तसं अवघड पण, आणि तेवढे सुंदर असे फलंदाज भूषण गंद्रे आहेत. वाईट बॉल. धावसंख्यात भर झालेली ती 4 रन. पहिलं षटक चालू आहे. चालू षटकामध्ये स्कोर झालेला तो 4. आज खऱ्या अर्थाने दशरथ गावडेकडे जर पाहिलं तर आज धोनी स्टाईल मध्ये तो त्याची हेअरस्टाईल आहे, परंतु बॉलिंग मात्र त्यांची बुमरा सारखी चालू आहे. आणि अशा प्रकारे लेग बाईज आणि धावसंख्या झालेली ती 5. वल्लभ काने हे असे फलंदाज आहे की कोणत्याही क्षणी कोणताही सामना पलटवण्याची त्यांची क्षमता आहे, आणि त्याच पटीचे गोलंदाज आहेत ते दशरथ गावडे. काय होईन आता या पुढच्या चेंडूवर? षटकार जातोय. मी तुम्हाला आताच बोललो होतो. आणि एक सुंदर असं क्षेत्ररक्षण अनिल माळेद्वारा झालेले, त्यांना खरं टाळ्या वाजवायच्या अनिल माळीसाठी. पंचाचा निर्णय चेक करायला सांगितलेले, तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय केलेला, पण खूप सुंदर असा प्रयत्न अनिल माळीने केलेला आहे.
बॉल अडवलेला आहे, सेफ आहेत. खूप सुंदर अशी फिल्डिंग अनिल माळीने केलेली. खरंच टाळ्या वाजवायच्यात या क्षेत्ररक्षणासाठी. अशा प्रकारे एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली ती पिंपळेश्वर क्रिकेट क्लबची 6 रन. आता गोलंदाजीसाठी आलेली आहेत पवार वस्तीचे छोटे राहुल पवार. पॉवर प्लेचं हे दुसरं शतक आणि या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर उत्तुंग असा मारलेला हा वल्लभ कानेद्वारे हा षटकार. मी तुम्हाला आधी पण बोललो होतं वल्लभ श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. आधी सांगितलं की होत्याचं नव्हतं करणारा असा या फलंदाजीमध्ये क्षमता असणारे वल्लभ सर. बघूया आता पुन्हा एकदा पिंपळेश्वर क्रिकेट क्लब साठी किती धावा करतायत ते. 12 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. आणि खूपच सुंदर असा झेल विशाल वाघ यांच्याद्वारे झालेला आहे. विशाल पवार सॉरी. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. धावसंख्या झालेली ती 12. एक विकेट पिंपळेश्वर क्रिकेट क्लबचा झालेला आहे. आता फलंदाजीसाठी येतोय तो सुरेश पवार. सुरेश पवार म्हणजे ते एक आक्रमक फलंदाज आहेत. KPPL ला त्यांची बॅटिंग आणि PPL ला सुद्धा त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. सुरेश पवार म्हणजे जसं वल्लभ सरांच्या बाबतीत बोललं जातं तसंच सुरेश पवारांच्या बाबतीत बोललं जाते. कोणत्याही क्षणी सामना पलटवण्याची जी क्षमता असते ती म्हणजे सुरेश पवार. आता बघूया काय करतोय आपल्या संघासाठी आणि किती धावा तो करतोय. नॉकआउटचा सामना आहे. पिंपळेश्वर क्रिकेट क्लबला कमीत कमी 80 ते 85 धावा. जास्तीत जास्त किती धावा ते करणार आहेत एक अवघ्या थोड्याच वेळामध्ये करणार आहे. सुंदर. रशद गावडे यांची बॉलिंग जशी चांगली आहे त्याचप्रमाणे त्यांचं क्षेत्ररक्षण पण खूप चांगलं आहे. रोजच्या बाबतीत जर म्हणलं तर पवार वस्तीवरचे सर्वच पवार आणि कर्जुले हरेश्वरचे सर्वच हे गावडी फॅमिली डायरेक्ट हिट स्टंप यांचे पारनेर तालुक्यातली खरी ओळख. कर्जुले संघ संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. बॅटिंगसाठी आलेले ते आदित्य वाघ. चांगला गोलंदाज आणि तितकाच सुंदर असा फलंदाज.
बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. गोलंदाजी करतोय तो राहुल पवार आणि फलंदाजी करतोय तो आदित्य वाघ. सुंदर आणि अशा प्रकारे एक सुंदर असा चौकार आदित्य वाघ यांनी मारलेला आहे. धावसंख्यात भर झालेली ती 17. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. अशा प्रकारे पिंपळेश्वर क्रिकेट क्लबच्या झालेल्या आहेत त्या 17 धावा आणि 3 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. खऱ्या अर्थाने सगळं ओझ जे आलेले ते ओमकार उदावंत सरांवर. आता बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं ओझ ते घेऊन पुढे चालतंय आणि आपल्या संघाला किती धावा करून देतात थोड्याच वेळामध्ये कळेल. रमणीय अशा वातावरणामध्ये चाललेला हा अटीतटीचा सामना आणि या सामन्यामध्ये आज AK फायटर्स आणि पिंपळेश्वर क्रिकेट क्लब दोघांमध्ये चाललेल्या सामन्यामध्ये पिंपळेश्वर क्रिकेट क्लबच्या झालेल्या आहेत 17 धावा आणि 3 विकेट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत. जी दुसरी ओव्हर राहुल पवार यांनी टाकली त्यात फक्त त्यांनी सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 2 विकेट त्यांनी त्या गोलंदाजीमध्ये घेतलेले आहेत. पारनेर तालुक्याचा आयकॉन आणि AK फायटरचा बुलंद आवाज प्रवीण गावडे आता गोलंदाजीवर आलेले आहेत. प्रत्येक संघाची काहीतरी रणनीती असते आणि तशीच एक रणनीती आता प्रवीण गावडे करून येते की ओमकार आल्यानंतर मी बॉलिंग घेईन आणि ओमकार आला आणि प्रवीणनी बॉलिंग घेतली. आता बघूया कोण सरस पडतोय, प्रवीण गावडे की ओमकार उदावंत. आणि खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्याचे 2 आयकॉन जेव्हा समोरासमोर खेळत असतात त्यावेळी खरं कळणार आहे की खरा आयकॉन कोणता आयकॉन भारी पडतोय. आणि सुरेश पवारने एक सुंदर असा शॉट मारून 4 धावा आपल्या संघासाठी मिळवून दिलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये वाढ झालेली ती 21. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. पंचाचा निर्णय हा 1 बाउन्स आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसरी ओव्हरचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 21 वर 3 विकेट. बघूया आता प्रवीण गावडे काय करतोय. पंचाचा निर्णय वाईट चेंडू आहे आणि धावसंख्येत भर झालेली ती 22. खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रवीण गावडे द्वारे चालू आहे. खऱ्या अर्थाने आता ओमकार आता फलंदाजी करतोय तो ओमकार आणि गोलंदाजी करतोय तो प्रवीण गावडे. 2 आयकॉन समोरासमोर आहेत. कोणता आयकॉन कोणावर भारी पडतोय आता थोड्याच वेळामध्ये कळेल.
खूपच सुंदर असा कट. हा क्रिकेट म्हणजे ओमकार उदावंत क्रिकेट. बघा, रन तर काढायच्या, पण रना अशा काढायच्या की पुढच्याला पळू पळू काढायचा. हे म्हणजे ओमकार उदावंत. म्हणून पारनेर तालुक्यामध्ये साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. पारनेर तालुक्याचं 1-2 रनाचं आणि अचानक वार करणारं क्रिकेट म्हणजे ओमकार उदावंत. आता पाहिलं त्या एका कटवर प्रवीण गावडेचा राग अनावर झालेला आहे. आता काय करतोय प्रवीण गावडे बघूया. खूपच सुंदर. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्येत वाढ झाली ती 28 धावा. तिसरं षटक अजूनही चालू आहे. आणि हा मारलेला उत्तुंग असा षटकार. गोलंदाजाला सुद्धा कळना की बॉल टाकायचा कुठं. सुरेश पवार यांनी मारलेला हा असा उत्तुंग षटकार आणि ह्या षटकाराबरोबर धावसंख्या झाली ती 34. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा. एक सुंदर असा चेंडू आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 34. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली ती 34. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. तर अशाच पद्धतीने खेळत राहिले तर आताचा करंट रन रेट आलेला आहे 11.33. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर तो जातो 79. अशा धावसंख्येने खेळले तरी 79 धावा होऊ शकतात. आणि जर याच्यापेक्षा चांगल्या रन रेटने खेळत गेले तर तुमच्या 90-100 होऊ शकतात. आता काय करतोय गोलंदाज खऱ्या अर्थाने कळेल की रणनीती थांबवायची कशी. आणि आल्याबरोबर अनिल माळीवर प्राणघातक हल्ले चालू केलेले आहेत आणि त्या घातक हल्ल्यामध्ये 4 रना भेटलेले आहेत. आणि त्याचबरोबर पिंपळेश्वर क्रिकेट क्लबच्या धावसंख्या झालेल्या त्या 38. अनिलला पण कळणार की पहिल्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. AK फायटर्सला जर मॅच मध्ये यायचं असेल तर त्यांना त्यांचे विकेट घेणं महत्वाचं आहे. रन थांबवणं महत्वाचं आहे. आणि जर रन थांबवल्या तर आपण मॅच मध्ये राहू शकतो. अन्यथा रेकॉर्ड रन रेट नुसार पाहिलं तर 80 ते 90 धावा आताही पिंपळेश्वर क्रिकेटच्या होऊ शकतात. त्याच्यामुळे आता काय करतो अनिल माळी थोड्याच वेळामध्ये कळेल कशा प्रकारची गोलंदाजी आपण ओमकार उदावंतला केली पाहिजे. सुरेश पवारला कसं थांबवायचं, ओमकारला कसं थांबवायचं अवघ्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. एक सुंदर असा कव्हर ड्राईव्ह केलाय तो ओमकार उदावंतांनी. आणि ज्यावेळी ज्या रना पाहिजे त्यावेळी ते ओमकार उदावंत त्या रना आता तो आपल्या संघासाठी करतोय. धावसंख्या झाली ती 42. ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. बॉलिंग करतोय तो अनिल माळी, बॅटिंग करतोय तो ओमकार उदावंत. पुन्हा एकदा एक चांगला बघूया काय होतंय ते.
आणि अशा प्रकारे गेलेली हॅट्रिक चौकार ओमकार उदावंत, जसं मी बोललो होतो भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. मी आधी पण बोललो होते, ओमकार उदावंत म्हणजे फक्त षटकारच मारत नाहीत, त्यांचे जे फोर सुद्धा खूप पाहण्याजोगे असतात. तुम्ही आता लगातार 3 चौकार त्यांनी तिन्ही साईडला मारून दाखवले, म्हणून त्यांना आयकॉन म्हटलं जातं. खूपच सुंदर, याला म्हणतात चौथा फोर. आणि ह्या चौथ्या फोर बरोबर धावसंख्या झालेली ती 50. ओमकार उदावंत आता तापलेले. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. जर अशाच प्रकारे ओमकार खेळत राहिले, त्यांचा प्रोजेक्ट स्कोर झालाय तो 95. लगातार 4 फोर मारलेले आहेत ओमकार उदावंताने. टाळ्या वाजवायच्यात खऱ्या अर्थाने ओमकार साठी. आणि 5ही साईडला 5 फोर मारणारे ओमकार उदावंत खूप तापलेले आहेत. अनिल माळीला काहीच कळेना बॉल टाकायचा कुठं, प्रवीण गावडेला कळेना की टाकून घ्यायचा कुठं. आणि अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 54. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवायच्या आहेत प्रेक्षकांनी ओमकार साठी. 5ही साईडला 5 चौकार मारल्यात. खऱ्या अर्थाने आता ओमकार इतका तापलेला आहे की नक्की अर्थाने आता 6वा चौकार तो मारेल का. 6 चौकारांचा रेकॉर्ड तो करतोय. आणि हे खरं क्रिकेट आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवून आपल्या पिंपलेश्वर क्रिकेट क्लबच्या सगळ्यात जास्त धावा करण्याचा त्याचा प्रयत्न त्यांनी आता दाखवून दिलेला आहे की ह्या 1 रनाबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 50. जोश भरारी श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता. खऱ्या अर्थाने आता ओमकारला थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आलेला आहे तो दशरथ गावडे. दशरथ गावडे म्हणजे एक सुनामी. आता बघूया खरंच ओमकारला तो थांबवतो का पुन्हा एकदा ओमकार आपला तोच जलवा दाखवतोय. कळले जातात थोड्याच वेळामध्ये. धावसंख्या झालेली ती 55. विकेट आहेत 3. ओव्हर झालेल्या आहेत त्या 4. 7 ओव्हरचा सामना. काय होणार आहे पुढं थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळेल. दशरथ गावडे बॉलिंग करतोय, बॅटिंग करतोय तो ओमकार उदावंत. आणि सुंदर असा मारलेला हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. मला असं वाटतं की जेवणाच्या सुट्टीनंतर जो जलवा प्रवीण गावडेचा संघ करायचा तो जेवणाच्या सुट्टीनंतर थोडं ढेपळल्यासारखं वाटतंय. मला वाटतं त्याने आता जोश मध्ये आलं पाहिजे. संघांच्या धावसंख्या रोखल्या पाहिजेत. काय करावं लागेल दशरथ गावडेला, पुढची रणनीती काय असेल कळेल थोड्याच वेळामध्ये. सुंदर असा चेंडू. धावसंख्या झालेली ती 59. ओमकार उदावंत खेळतोय 10 चेंडू मध्ये 30 धावा. खऱ्या अर्थाने त्याला टाळ्या वाजवत त्याच्यामध्ये त्याचे सलग चौकारच आहेत. खरंच ओमकार हा पारनेर तालुक्याचा आयकॉन का म्हटलं जातं. खूप सुंदर असा चेंडू दशरथ गावडे यांनी केलंय. त्यांची रणनीती की किती धावा मी रोखू शकतो. दशरथ पण काही कमी नाहीये. जो जोश ओमकार उदावंत मध्ये ना तो जोश दशरथ गावडे मध्ये. बघूया आता काय करतोय दशरथ, काय रणनीती आखतोय, काय या चेंडूवर होईल. आणि हा सुंदर असा मारलेला पॉइंट वरून मारलेला चौकार.
चेंडू खूप सुंदर होता, परंतु तेवढ्या सुंदरतेने मारलेला ओमकार उदावंत त्याचा क्लास दाखवून देतोय तो. ओमकार म्हणजे काय? भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. मोठा प्लेअर कोणला म्हटलं जातं? मोठा प्लेअर कोणला म्हटलं जातं? जो महत्वाच्या आणि टप्प्याच्या मॅच मध्ये खरी बॅटिंग करतो ना, तो खरा मोठा प्लेअर. आणि ते आज ओमकार उदावनने दाखवून दिलंय की मी का मोठा आहे. आता हा खूप महत्वाचा सामना आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची चाललेली ती फलंदाजी, धावसंख्या झालेली ती 64. अजूनही 5 ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. बघूया काय करतोय. एका साईडने ओमकार मारतो आणि एका साईडनी पुन्हा एकदा चौथी विकेट दशरथ गावडे यांच्याद्वारे पडलेली. धावसंख्या झालेली ती 64, विकेट पडलेले 4, ओव्हर झालेले 5. बघूया अवघ्या आता 2 ओव्हर मध्ये ओमकार उदावंतची काय रणनीती असणार आहे, किती साथ त्याची प्लेअर त्याला देत आहेत. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. आता जरी 5 ओव्हर मध्ये 64 असल्या ना, तर 7 ओव्हर मध्ये कदाचित असा पण स्कोर असू शकते की 75 वर थांबलेला असेल. क्रिकेट कोणीच त्याचं गणित सांगू शकत नाही. परंतु ओमकार उदावंत जोपर्यंत बॅटिंग करतोय ना, तो 120 पण होऊ शकतात आणि 150 पण होऊ शकतात, कारण त्याच्यात ते कौशल्य आहे. बघूया आता काय करतोय छोटा राहुल पवार. पुन्हा एकदा बॉलिंगवर आलेला आहे. त्याचा सामना करतोय तो ओमकार उदावंत. खऱ्या अर्थानं आयकॉनला बॉलिंग करत असताना जो गोलंदाजामध्ये जो क्लास आहे तो दाखवला पाहिजे. आणि राहुल पवार कमी पडतोय. पुन्हा एकदा चौकारांची बरसात केल्यानंतर आता षटकारांची बरसात करण्याचं वाटते ओमकार उदावंत यांनी सुचवलेलं दिसतं. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली ती 70. खूपच सुंदर. आणि जसं मी बोललो, आता चौकार मारून मला कंटाळा आलाय. मला आता हात खोलायच्यात आणि ओमकारने हात खोलणं चालू केलंय. हा पण माझं गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. मला राहुलला एक गोष्ट सांगायची, दुसरी विकेट काढण्यापेक्षा आयकॉनची विकेट काढण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. एक आयकॉनची विकेट घेण्यानं 11 विकेट पाडणं असं असतंय. बघूया आता राहुल पवार काय करतोय. खऱ्या अर्थाने तिसरा षटकार देतोय का, ओमकार हॅट्रिक करतोय का षटकारची, थोड्याच वेळामध्ये कळेल. राहुलच्या डोक्यात चाललेली रणनीती काय आता कळेल. आणि अशा प्रकारे मी बोललोच होतो की चौकार मारून मला कंटाळा आला, आता मला फक्त षटकार मारायचं असं सुचवलेलं दिसतंय. पुन्हा एकदा लगातार 3 षटकार मारले. टाळ्या वाजवायच्यात ओमकार उदावंतसाठी. षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमंद हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट. ओमकार उदावंतची 50 झालेली आहे. टाळ्या वाजवायच्यात त्याचे. 16 बॉल मध्ये त्यांनी 53 धावा केलेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक. टोटल स्कोर 82. आणि मी आधी पण बोललो होतो, तुम्ही इतर विकेट घेण्यापेक्षा आयकॉनची विकेट काढले ना, 11 विकेट पडल्यासारखे राहुलला नक्कीच आनंद झाला असेल. परंतु 3 षटकार ज्याचं काम त्यांनी करून गेलेलं ओमकार, त्याला जेवढं करायचं होतं आयकॉनच्या साठी ते करून गेलेलं आहे. 53 धावा त्यांनी स्वतःसाठी केलेल्या आहेत. टाळ्या वाजवायच्यात. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. बॅटिंग साठी येतोय तो वैभव गंद्रे. काय करतोय बघूया आपल्या संघासाठी. स्कोर झालेला आहे 82. मी आधी पण बोललो होतो की
80 ते 85 धावाचं लक्ष ठेवून आपल्याला चालावं लागेल. त्यात 82 धावा झालेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. काय करतोय वैभव बघू आता आपण. खूप सुंदर असा चेंडू राहुल पवार यांच्याकडून आलेला आहे. धावसंख्या झाली ती 82, विकेट पडल्या त्या 5. अजूनही 6व्या षटकातले काही चेंडू शिल्लक. काय होईल सांगता येत नाही. काही काळ असं वाटत होतं की 120 धावा होतील. जर असं खेळलं तर कदाचित 100 पार करणं अवघड होईल. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त किती रन पिंपळेश्वर क्रिकेट क्लब करतात. संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी, जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. नादाला लागायचं नसतं. आता संघ मालक अद्दाम शेख यांचा हा शेवटचं षटक आणि स्वतःच पहिलं षटक. बघूया काय करतो अद्दाम शेख. खूपच सुंदर असा क्लास केलेला आहे. बॅटिंग करतोय तो अमोल आंधळे आणि आंधळेंनी मारलेला हा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. अमोल आंधळे, आंधळे जरी आडनाव असलं तरी चौकार मात्र त्यांनी पाहून मारलेला आहे, म्हणून त्यांना अमोल आंधळे, आंधळेंनी मारलेला पाहून चौकार. खूप सुंदर अशी बॅटिंग करतोय अमोल आंधळे. किती धावसंख्या आपल्या संघासाठी तो करतोय थोड्याच वेळामध्ये कळेल. खूप सुंदर, खूपच. स्वतःहून दिलेली तसं ही आत्महत्या म्हणावं लागेल. एक धावसंख्या बरोबर आता धावसंख्या वाढलेली ती 87. साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. खूप सुंदर बॉलिंग करतोय तो आदम शेख. या धावसंख्येबरोबर रन झालेले ते 88. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक. किती रन होतील? काही क्षणापूर्वी 100 पार करणारा संघ आता कदाचित 100 पार करतोय का? ओमकार उदावनने केलेली धुवाधार अशी फलंदाजी. प्रेक्षकांना विनंती आहे की असं काही कृत्य करू नका की तो बॅट्समन त्याला बिचकन, कारण तुम्ही सध्या बिचकलेले आहेत. खूप सुंदर असा फोर याद्वारे गेलेल्या धावसंख्या झालेली ती 92. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या झालेली ती 92. 5 विकेट. शेवटचा चेंडू बाकी. काय करतोय आदम शेख पाहूया.
रनआउट झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 92 आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 93. 42 बॉल मध्ये 93, 42 बॉल्स 93 टू विन. बघूया आता एके फायटर्स काय रणनीती घेऊन आता ग्राउंडवर उतरणार आहे. भोम्या कशा प्रकारे खेळतोय म्हणजे प्रवीण गावडे, दशरथ गावडे कसा खेळतोय, विशाल वाघ कसा खेळतोय, वैभव कसा खेळतोय, आता थोड्याच वेळामध्ये कळण खऱ्या अर्थाने कोण कोणावर भारी आहे. ओमकार उदावननी त्याची जी खेळी करायची ती खेळून दाखवली. आता प्रवीण गावडे काय करतोय कळेल. कोणीच सांगू शकत नाही हा सामना कोण जिंकणार, कारण जसे वल्लभ सर आहेत, ओमकार सर आहेत, हे जसे भारी तसेच इकडे सुद्धा अनिल माळी आणि प्रवीण गावडे. कोण कोणावर सरस आहे अवघ्या 30 मिनिटात कळेल. सध्या फायनलला गेलेली पद्मावती फायटर्स आणि त्यांच्या बरोबर कोण खेळणार हे कळेल आता 31 ते 35 मिनिटात. आणि आजच्या ह्या ट्रॉफीचा खरा हकदार कोण असेल ते पण कळेल 1-2 तासामध्ये. त्यामुळे कुठे जायचं नाही. लाखोच्या संख्येने उपस्थित आलेली प्रेक्षक वर्गाने माझी विनंती, कोणी हलायचं नाही. दैवांवर सुद्धा हलायचं नाही बरं का, जाग्यावर उभं राहायचं. आता पिंपळेश्वर क्रिकेट क्लबचे धुवाधार असे गोलंदाज संदीप काय रणनीती घेऊन 45 नंबर टाकून आता उभे आहेत. मास्टर संदीप गायकवाड आणि पंच म्हणून काम पाडतायत आमचे विडी स्पॉट्स अंपायर गणेश गायकवाड. गणेश गायकवाडच्या बाबतीत जर म्हणलं ना अचूक निर्णय, कोणालाही कोणतीच संधी न देणारे अंपायर म्हणले ना तर गणेश गायकवाड. आणि त्यांना साथ देत आहेत ते सरोदे सर. 1000 सामन्यांचा अनुभव असणारे गणेश गायकवाड. सामना लवकरात लवकर लावून घ्यायचा आहे पंचांनी. याच्यानंतर एक फायनल खेळवायची. काय रणनीती आखणार आहेत आता प्रवीण गावडेचा संघ, आणि ती रणनीती कितपर्यंत रोखू शकतायत ते ओमकार उदावन सर. बघूया आता. पहिलाच गोलंदाजी घेऊन येतोय ते ओमकार सर. कशा प्रकारे 93 रन चेस करतायत ते एके फायटरचा संघ. बघूया. सामना चालू झालाय. खूपच सुंदर असा चेंडू ओमकार सरांनी टाकलेला आहे. त्याचबरोबर धाव संख्या झाली ती 0. रमणी अशा वातावरणामध्ये आटीतटीचा चाललेला सामना एके फायटर्स विरुद्ध पिंपळेश्वर क्रिकेट क्लब. सुंदर असा एक साईडला मारलेला हा 1 रनासाठी धावसंख्या झालेली ती 1 रन. 1 आणि 2 रनाने काय होणार नाही. चौकरांची आणि षटकरांची आतिषबाजी झाली तर एके फायटर्सचं काहीतरी निकाल लागेल. त्याच्यामुळे काय रणनीती आखता येत आता बघूया.
सूरज पठारे. बाबुळवाड्याकडून तो क्रिकेट खेळतोय सूरज पठारे. एक चांगला हिटर म्हणून ओळखला जातोय सूरज पठारे. बघूया आपल्या संघासाठी आता काय करतोय तो. आज जर ग्राउंडवर पाहिलं ना सगळे रोहित शर्मा आहेत. 45 रोहित शर्मा. संदीप गायकवाड 45, सूरज पठारे 45. आणि एक चांगला शॉट तो मारलाय तो विशाल वाघ यांनी. विशाल हा वाघ उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. विशाल वाघ म्हणजे एक कडक हिटर. आणि असा सुंदर असा मारलेला पॉइंट वर मारलेला सुंदर अशी फिल्डिंग. इट्स गॉड. शेखर सरांनी एक सुंदर अशी फिल्डिंग तिथं त्यांनी त्यांच्या संघासाठी खऱ्या अर्थाने 3 धावा वाचवले. टाळ्या वाजवायच्यात. एक सुंदर फिल्डिंग त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर धावसंख्या झालेली 3-9. 5 चेंडू 9 धावा. सरासरी पाहिजे ती 13-60. अशा प्रकारे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कोणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. आपल्या ह्या टुर्नामेंटचे ब्रँड अँबॅसिडर ओम ठाणगे यांनी आताच आपल्या द्वारे ती सायकलचं इथं पदार्पण केलेले. कोण त्या सायकलचा खरा मानकरी असणार आहे आता थोड्याच वेळामध्ये. ओम ठाणगे आहे की अजून कोणी आहे थोड्याच वेळामध्ये. खूपच सुंदर. याला म्हणतात फाडथोड बॅटिंग. अभिवाग तापलेले आहेत. जसं पारनेर तालुक्यातले बिबटे तापलेत ना तसा वाघ आता तापलाय. भिडू दे साऱ्या. विशाल पवार श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. सध्या विशालच्या डोक्यात एकच आहे जास्तीत जास्त मी किती स्ट्रोक खेळतोय. आणि वल्लभ काने काही कमी नाही आहेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी ते करतात. जसे बॅटिंग करतात ना तसेच ते गोलंदाजीमध्ये करण्यात पण माहिर आहेत. फुकट त्यांना तालुक्याचा आयकॉन म्हणून संबोधित नाही. पंचाचा निर्णय वाईट. ह्या अतिरिक्त धावसंख्येबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 14. दुसरी ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 14. 0 बाद. बघूया काय करतोय एके फायटरचा संघ. आणि तेरी नाही मेरी नाही याला आमच्या गावठी भाषेत कोंबडी म्हणतात. आणि अशा प्रकारे दोघांच्या मध्ये पडलेला हा चेंडू. आणि हा चेंडू बरोबर चेंडूच नाही सोडला त्यांनी 4 रन पण सोडले. क्रिकेटमध्ये असं काही होत असतं पण आता दोघांच्या पण एकमेकाला असं वाटत असं की आपण काय करून बसलोय. उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. क्रिकेट खेळत असताना जागसूत क्रिकेट खेळलं पाहिजे. हा झोपेचा एक प्रकार आहे. खूपच सुंदर. आणि तेवढे सुंदर अशी फिल्डिंग आदित्य वाघद्वारे झालेली आहे. खरे टाळ्या वाजवायच्यात. एक चांगला प्लेअर आहे आदित्य वाघ. गोलंदाजी चांगली करतो, बॅटिंग चांगली करतो, फिल्डिंग पण तेवढी चांगली करतो. खऱ्या अर्थाने त्याला टाळ्या वाजवत 3 धावा वाचवलेल्या. धावसंख्या झालेली ती 19. अजून एक दुसऱ्यावरचे काही चेंडू शिल्लक. काय करतोय वल्लभ काणे सर आपल्या संघासाठी.
आणि एक सुंदर असा मारलेला आणि तेवढी सुंदर असं क्षेत्ररक्षण भूषण यांद्वारे झालेले. धावसंख्येत वाढ 20 धावा. 1-2 काही होणार नाही. षटकारांची आतिषबाजी केलीच पाहिजे. विशालला पण माहिती आहे सरासरी 14 धावा आपल्याला पाहिजेत. काय करायचं आपल्या संघासाठी कळेल आता थोड्याच वेळामध्ये. खूप सुंदर, खूपच सुंदर असा चेंडू. विशालला सुद्धा कळलं नाही की काय झालंय. धावसंख्या झालेली ती 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 20. 30 बॉल 73 धावांची गरज. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कोणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कोणी रमणीय अशा वातावरणामध्ये चालू असलेला हा सामना आणि या सामन्यामध्ये अटीतटीच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने काय होणार आहे अजून कोणी काही सांगू शकत नाही. 30 बॉल 73 जितकं अवघड लक्ष आहे तितकं सोपं पण आहे. कारण अजून प्रवीण गावडे खेळायचा आहे, अजून अनिल माळी खेळायचा आहे, अजून विशाल पवार खेळतोय, अजून सूरज पठारे खेळतोय. अजूनही असं समजून चालणार नाही की सामना पिंपळेश्वर क्रिकेट क्लब जिंकू शकतो. खऱ्या अर्थानं आता काय रणनीती असेल प्रवीण गावडेंची. 2 ओव्हरमध्ये आपल्या 20 धावा झालेल्या आहेत. पुढच्या 5 ओव्हरमध्ये कशा प्रकारे धावा जमवायच्यात थोड्याच वेळामध्ये कळणार आहे. विशाल वाघची काय रणनीती असणार आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये मारतोड फलंदाजी कशी करायची आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. बॉलिंग करतोय तो सांदेप गायकवाड फास्ट. खूपच सुंदर असा चेंडू. संदीप गायकवाडांच्या बाबतीत जर म्हणलं तर एक चांगली गोलंदाजी, एक लाईन चांगली, टप्पा चांगला, अचूक असा टप्प्यावर बॉलिंग करण्यामध्ये माहीर म्हणजे संदीप गायकवाड. काय करतोय आपल्या संघासाठी, किती धावा वाचवतोय कळेल थोड्याच वेळामध्ये. फलंदाजी करतोय सुरेश पठारे. काय करतोय आपल्या संघासाठी. पहिला बॉल गेलेला आहे. दुसऱ्या बॉलला काय करणार आहे आणि अचूक टप्प्याच्या नादामध्ये लेग साईडला पडलेला हा चेंडू. त्याचबरोबर त्या गचाळ अशा क्षेत्ररक्षणामुळे भेटलेल्या त्या 4 धाव्याबरोबर धावसंख्या झालेली ती 24. हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. सरासरी 14.70च्या सरासरीने लागणाऱ्या धावा. खऱ्या अर्थानं एकही विकेट न पडता एके फायटर्स अजूनही खेळत आहे. बघूया काय करतोय संदीप गायकवाड, काय रणनीती आखितोय आपल्या संघासाठी. खूपच सुंदर, खूपच. मी आधी पण बोललो होते अचूक चेंडू टाकण्यामध्ये माहिर असणारे संदीप गायकवाड. आणि बघूया आता सुरेश पठारे काय करतोय. सूरज पठारे सूरजच्या बाबतीत मग काय तो कमी नाहीये. मी आधी पण म्हणलं होतं एक कडक हिटिंग करण्यामध्ये माहेर असेल ना तर सूरज पठारे. बाभुळवाड्या संघाकडून तो बिलॉंग करतो. एक सुंदर अशी बॅटिंग करतो. ओपनिंगलाच येत असतो. आताही ओपनिंगला आलाय. अजूनही आपल्या संघासाठी खेळतोय. संघाच्या धावसंख्या झाल्या 28. हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ. आता पंचाचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्येबरोबर धावसंख्या झालेली ती 29. अजूनही संघाला लागतायत त्या 26 बॉल 64 धावा. 26 बॉल 64. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघूया काय होतंय. आणि पंचाचा निर्णय थर्ड अंपायर का दिलेला आहे. बघूया काय होतंय. तिसरे पंच
आडीतडीचा सामना चाललेला आहे. अजूनही संघाला हव्या आहेत त्या 26-64. अजूनही हा बॉलचा निकाल लागायचा आहे. 29 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचं तिसरं षटक चालू आहे. प्रवीण गावडेंची काय रणनीती असणार आहे? जर 2 खेळाडूंनी जर 50 क्रॉस करून कमी बॉलमध्ये केलं तर प्रवीण आल्यानंतर बाकीचे रन करील का? या सगळ्यांचा थोड्याच वेळेमध्ये निकाल लागेल. थर्ड अंपायर डिसिजन आउट. OUT आउट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची पाहत आहोत आयकॉन प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहे. 4 ओव्हरमध्ये 57 बनवायच्यात. पाहूया काय होणार आहे. दीपक हा चेंडू आपण पाहतोय थोडासा शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. स्वप्नील मात्र बॉलला फीड करतील आणि तोपर्यंत देखील जे आपल्याला पाहायला मिळते चेंडू. यानंतर पद्मावती फायटर्स टीम रेडी राहा. यानंतर मेगा फायनलचा सामना आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. दर्जेदार तयारीनंतर मग आपल्याला गणपती फाटा प्रीमियर लीग सीझन 2चा चालू असलेल्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो पद्मावती फायटर्स या टीम बरोबर खेळणार आहे. बघूया मग ती टीम कुठली. 23 चेंडू मध्ये 57 धावा बनवायच्या. ओमकार उदवंत खरं तर आपण पाहतो एक शिथिल खेळाडू आहे, शांत खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण मात्र तो सजवतोय. मनापासून सरशी स्वागत आहे. याच बरोबर ख्रिस गेल बरसलाय प्रवीण गावडेचा दुसरा जलगाई स्ट्रोक षटकार. Bluetooth mode. The Bluetooth device is successfully. मला लाईनमन मंडळी बॉल बाहेर गेलेला ताबडतोब द्यायचा आहे. 48 रन या स्कोर बोर्डवरती आहे. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला कर्जुले हारिया या संघाला म्हणजे गाववाईज कुठेही टीम असू द्या काही काळ ज्यांनी खरं तर स्पॉन्सरशिप दिलेली आहे संघ मालक म्हणून त्या टीमचं सातत्याने पाठबळ राखलेलं आहे. सन्माननीय पप्पू शेठ लांडगे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आवर्जून मात्र दिवसभर कर्जुले हारिया खेळाडूंचा खेळ पाहतायत. मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. हा चेंडू वाईट बॉल डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर बॉल वाईट. हा गेला व्हाईट बॉल. माननीय श्री लखनदादा ठाणगे युवा नेते यांकडून व्हाईट बॉलची अकरा. थँक्यू. पप्पू शेठ लांडगे यांना मी सावरगावच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. ते दिवसभर मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खास जमिनीवरती बसून ते कर्जुलेच्या खेळाडूंचा मॅच या ठिकाणी गेम पाहतायत. पप्पू शेठ लांडगे आणि त्यांच्या बरोबर जेवढे काही सहकारी आहे सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेस प्रवीण गावडेच्या बॅट मधून आला एक आसमानी बजरंगी बाहुबली षटकार. 6 धावा. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. ज्याची फलंदाजी सर्वांना आवडे ज्याची गोलंदाजी सर्वांना आवडे त्याचं नाव प्रवीण गावडे. बरसलाय मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 3 षटकार. खरं तर तो खेळतोय धावफलकावरती 55 धावा. शेवटचे 20 बॉल विजयासाठी 38 धाव्यांची गरज. 20 चेंडू 38 धावा. अजय पवार वरती चढवलेला आपण पाहतोय हल्ला. पुढचा चेंडू पाहिजे आपल्याला. याच बरोबर लागोपाठचा 4था षटकार. प्रवीण गावडे सेट ऑन दी फायर षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. एकसष्ट धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आधीच्या इनिंग मध्ये ओमकारने 5 चौकार खेळून काढले आणि इथे मात्र प्रवीण गावडे थांबायला तयार नाही. म्हणजे जशाच तसं दोन्ही टीम मध्ये आयकॉन आहेत हे विसरून जाऊ नका. गोलंदाज तयार. फुल टॉस
फुल टॉस आणि 5वा षटकार आलाय. प्रवीण गावडे एक आयकॉनिक स्फोटक बल्लेबाजी. 6 रन. गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. एक महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 67 धावा स्कोर बोर्डवरती. शेवटचे 18 चेंडू 26 धावेंची गरज. एक षटक खूप होऊन जातं आणि ते इथे दाखवलंय. एक काळ होता खरं तर चांगल्या गोलंदाजांना घाम फुटायचा. तेच चित्र एक जुना प्रवीण गावडे परत एकदा आपल्याला पाहायला मिळते. आदमभाई शेख यांच्या वतीने संघ मालकाकडून प्रवीणच्या प्रत्येक षटकाराला इथून पुढच्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 18 चेंडू 26 रन. घातक बल्लेबाज आहे तालुक्यातील. टेनिस क्रिकेटचा रोमांस पारनेर तालुक्यातील जर ओमकार उदवंत असेल तर टेनिस क्रिकेटचा खलनायक नायक प्रवीण गावडे आहे. टेनिस क्रिकेट पारनेरचा. जबरदस्त बॅटिंग करतायत. 6 चेंडू मध्ये 30 धावा या भूम्यानं प्रवीणनं बनवल्यात, तर दुसऱ्या बाजूला 9 चेंडू मध्ये 17 धावा या सूरज पठारेच्या आहेत. 18 चेंडू 26 धावेंची गरज. तोडफोड फलंदाजी आतमध्ये सुरू होती. सामन्याला परत एकदा सुरुवात आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5. संदीप गायकवाड तयार करतायत. याच बरोबर कट केलाय चेंडू. आदित्य वाघ बॉल पर्यंत जे आपण पाहतोय पोहोचले गेलेत आणि इथे आलेले आहेत 2 धावा. 2 धावेंना संघाची धावसंख्या आपण पाहतोय वाढेल. याच बरोबर हाही चेंडू आपण पाहत आहोत जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर चौकात. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. पाहुणी मोक वाईड प्लस चौकार इथे जो आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल टू रन. 17 चेंडू 19 धावा. प्रवीण गावडेच्या या आधी जे काही षटकार मारलेत त्यासाठी सन्माननीय पप्पूदादा गोडसे, गुरुदादा गोडसे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. रोख जमा केलंय. आदमभाई शेख यांच्या वतीने सुद्धा प्रवीणला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गुरुदादा गोडसे आणि सगळ्या मित्रपरिवाराचं देखील मनापासून धन्यवाद आहे. प्रवीणसाठी ते 100 रुपयाचं प्राइज देत आहेत. 16 चेंडू विजयासाठी 18 धावेंची गरज. काय जबरदस्त मॅच आतमध्ये जी काही चालू आहे. जबरदस्त एक फायटिंग स्कोर बनवला होता पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमने, परंतु तिथं पानिपत करण्याचा कार्यक्रम प्रवीण गावडे AK फायटर्स टीम करताना आपल्याला पाहायला मिळते. ओ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आदित्य वाघ. वाड कॉट. जबरदस्त. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. एकदा प्रवीण गावडेची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजूयात. जुना प्रवीण गावडे आपल्याला पाहायला मिळतोय परत एकदा. बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत अनिल माळी. अखेर संदीप गायकवाडला जी विकेट भेटली प्रवीणची आणि शेवटच्या 15 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावेंची अजूनही गरज आहे. सामना दोनही टीमच्या बाजूने आहे. अजूनही सामना फिरलेला नाही. काही होऊ शकतं. एक षटक फार होऊन जातं सामना फिरवायला. शेवटचे 15 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत. 18 धावेंची गरज. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय शांत संयमानं खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट केलीये. दुसऱ्या धावेला नकार मात्र देत आहेत अनिल माळी. या स्थितीला जर एखादा रनआउट झाला प्लेअर तर मग अवघड आहे. त्यासाठी प्रवीण गावडे सातत्याने सूरजला सांगतायत
थोडं आतमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. 14 बॉल विजयासाठी 17 धावेंची गरज. यानंतर मात्र आपण पाहणार आहोत मेगा फायनल. मैदानाच्या आतमध्ये जी क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल पद्मावती फायटर्स आणि त्यांच्या बरोबर कोण या चालू असलेली ही मॅच आहे. जो जिंकणार तो पद्मावती फायटर्स टीम बरोबर खेळेल गणपती फाटा प्रीमियर लीग पर्व 2 ची मेगा फायनल. संदीप हा चेंडू पॉइंटला डॅश केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत तिथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले अजय पवार. आणि पाहता पाहता डॉट चेंडू आलेला आहे. 13 चेंडू 17 धावेंची गरज. 13 चेंडू विजयासाठी 17 धावेंची गरज. सामना रंगलाय. क्वालिफायर सेकंड रंगली. याचबरोबर हा चेंडू आपण पाहतोय पायावर टाकलाय आणि रन परत एकदा आपण पाहतोय नकारलेले आहे. या ओव्हरमध्ये आल्यात 9 धावा, एक महत्वपूर्ण विकेट. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 17 धावेंची गरज. रक्षण मात्र 12 चेंडू मध्ये लागतायत 17. ओव्हर संपली. प्रवीण गावडे हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हे होईना बात. 6 मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनापासून सरसे स्वागत आहे. याच बरोबर क्रिस गेल बरसलाय प्रवीण गावडेचा दुसरा. या ठिकाणी गेम पाहतायत पप्पू शेठ लांडगे आणि त्यांच्या बरोबर जेवढे काही सहकारी आहे सगळ्यांचं मनापासून सरसे स्वागत. यावेळेस प्रवीण गावडेच्या बॅट मधून आला एक आसमानी. पुढचा चेंडू पाहायचे आपल्याला. याच बरोबर लागोपाठचा 4था षटकार प्रवीण गाव. हे विसरून जाऊ नका. गोलंदाज तयार. फुल टॉस आणि 5वा षटकार आलाय प्रवीण गावडे च्या वतीने जे आपल्याला पाहायला मिळतंय 21,000 रुपये. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आपण पाहत आहोत 17 धाव्यांची जी काही गरज आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय श्रीकांत अण्णा पठारे डॉक्टर आणि त्याचबरोबर वैशालीताई उघडे माजी सरपंच करंदी. याच दरम्यान इथे मात्र एस्ट्यांचा वेध घेतलाय बॉलने. फलंदाज अनिल माळीबाग. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतोय 10,000 रुपये युवा उद्योजक आकाश शेठ चौधरी. सगळ्या पारितोषिक दात्यांनी आपल्याला ही पारितोषिके दिलेली आहे. मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. 11 चेंडू विजयासाठी 17 धावेंची गरज आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत आज खरं तर आपण पाहतोय सगळ्या कमिटीचं कौतुक करावं लागेल. आणि सगळी मित्रमंडळी विक्टरी हंटर्स आयोजित गणपती फाटा प्रीमियर लीगचं आजचा शेवटचा अंतिम दिवस जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. बॅटिंग करताना एके फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करताना टीम जी आपण पाहतोय पिंपळेश्वर क्रिकेट क्लब. या दोनही टीमचं मनापासून कौतुक आहे. आदित्य दशरथ गावडे ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. 10 बॉल विजयासाठी 17 धावेंची गरज आहे. संघर्ष खरं तर करावा लागतोय. इथे एके फायटर्स या टीमला मॅच सोपी आहे परंतु प्रवीण गावडे बाद झाल्यानंतर शांतता ही स्कोरबोर्ड वरती आपल्याला दिसते. 10 चेंडू विजयासाठी 17. आदित्य वाघ बॉलिंग ट्रॅक वरती. याच बरोबर अतिशय सुरेख गोलंदाजी आदित्य द्वारा जी काही आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचा 3रा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट केलाय. 9 चेंडू विजयासाठी 17 धावेंची गरज. काही सामना चाललाय. प्रवीण गावडे मैदानाच्या बाहेर गेला त्यापासून मात्र मॅच मध्ये परत एकदा पिंपळेश्वर क्रिकेट क्लब हा संघ येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गेम मात्र चेंज होताना दिसतोय. याच बरोबर चेंडू पाहायचे आपल्याला. छोटा पटाका बडा धमाका षटकार.
हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 83 धावा धावफलकावरती आहे. 8 चेंडू 11 धाव्यांची गरज. आदित्य वाघ या बॉलरने याआधी एक बोल घेतला, त्यानंतर पुढचे 2 चेंडू डॉट केले. या 3 चेंडूंसाठी आदित्यला सोहेलभाई इनामदारच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजूनही काही खळबळ केली तर सोहेलभाईंकडून आदित्यला यानंतरही प्राइज राहील. याचबरोबर फुलटॉस लोअर फुलटॉस लागोपाठचा दुसरा षटकार हे होईना बाद सिक्सर. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. प्रथम क्रमांकाचे दाते सन्माननीय सरपंच कान्हूर पठार किरण शेठ ठुबे आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी मात्र उपस्थित झालेला आहे. 88 धावा धावफलकावरती आहे. 7 चेंडू 5 धाव्यांची गरज. आहा क्या नजाकत ऑर्डर टायमिंग आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर सामना बराबरीमध्ये आलाय. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौका. थँक्यू. मॅच विनिंग द हिरो खरं तर होताना पाहायला मिळेल. दशरथ बॉलिंग सुद्धा चांगली केली आणि सामन्यामध्ये ओढ आणि पकड ठेवलेली आहे दशरथ गावडेने. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज आहे. चला चला घ्या मॅच संपून. तर सरपंच आदरणीय किरण शेठ ठुबे साहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बाबत मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गणपती फाटा प्रीमियर लीग प्रथम क्रमांकाचे दाते आहेत किरण शेठ ठुबे आणि याच दरम्यान एके फायटर्स आदमभाई शेख यांच्या मालकीचा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. अभिनंदन. तर 3ऱ्या क्रमांकावरती पिंपळेश्वर क्रिकेट क्लब आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत गोलंदाज राहुल पवार. आदित्य वाघ साठी पारितोषिक होतं. आदित्य या सोहेलभाईंना ते पारितोषिक या ठिकाणी जमा केलंय. त्याचबरोबर गुरुदादा गोडसे यांच्या वतीने प्रवीण गावडेच्या षटकारांसाठी आपण मात्र 100 रुपयाचं पारितोषिक होतं तेही जमा झालेलं आहे. तर सरपंच आदरणीय किरण शेठ ठुबे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. समेत आमचे विकासदादा ठुबे असतील, पप्पूदादा ठुबे असतील, आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्यांचं खरं तर सातत्याने तरुणांवरती प्रेम आहे, मार्गदर्शन आहेत. सर्वांचे लाडके आदरणीय किरणदादा ठुबे मात्र या ठिकाणी सरपंच साहेबांचं शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रवीण गावडे या आणि सोहेलभाईंचं 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी वितरित करतोय. आदित्य वाघ साठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं सोहेल इनामदार यांचं. त्यानंतर राहुल पवार यांना विनंती आहे आपण या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. प्रवीण गावडे. प्रवीण गावडे यांना विनंती आहे. प्रवीण आपण या ठिकाणी यायचंय. चला प्रवीण. येस. गुरुदादा गोडसे च्या वतीने 100 आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. सरपंच किरणदादा ठुबे. किरण शेठ
मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. प्रवीण गावडे, एक विस्फोटक फलंदाजी, मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत.